विचार आहे. सर, अनुसूचित जाती मध्ये जे अवघड वर्गीकरण होत आहे, एक प्रकारे विभक्तीकरण होत आहे. अनुसूचित जातीमध्ये गटबाजी निर्माण होत आहे. याच्याकडे आपण कुठल्या दृष्टिकोनातून बघा? कोर्टाने आदेश दिलेला आहे आणि शेड्यूल कास्ट मध्ये राज्यामध्ये 59 जाती आहेत, देशामध्ये 12 जाती आहे. आणि सुरुवातीला सुप्रीम कोर्टाने या कॅटेगरायझेशनला विरोध केलेला होता. पण आता सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की या राज्याला जे करायचंय त्यांनी करायला हरकत नाही आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने समिती नेमली होती, त्याचा रिपोर्ट तयार आहे. नंतर आता सगळ्यांच्या हरकती मागितलेले आहे. आणि बौद्ध समाजाचं म्हणणं असं आहे की अशा पद्धतीची फूट आमच्यामध्ये नको, अशी भूमिका त्यांची आहे. आणि मातंग समाजाचा आग्रह असा आहे की बा आम्हाला रिझर्वेशनचा फायदा होत नाही आहे, म्हणून आमच्यासाठी वेगळं रिझर्वेशन द्या, अशा पद्धतीची त्यांची मागणी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की एक तर लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जर आता कॅटेगरायझेशन करायचं असेल तर लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये रिझर्वेशन देण्याच्या संबंधाचा विचार व्हायला हरकत नाही आहे. बौद्ध समाज जवळजवळ 9% महाराष्ट्रामध्ये आहे. बाकीचा दलित समाज 4% पर्यंत आहे. ज्या समाजाची जेवढी टक्केवारी आहे तेवढी टक्केवारी त्यांना देण्याच्या संबंधामधला विचार करावा असं आमचं म्हणणं आहे. कॅटेगरायझेशन नाही झालं तर चांगलीच गोष्ट आहे. पण मातंग समाजाला आणि ज्या समाजाला तेवढ्या जागेमध्ये त्यांना संधी मिळाली नाही, त्या समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी असल्यामुळं त्यांना तो फायदा मिळाला नाही. त्या समाजाला शिक्षणामध्ये कसं पुढे आणायचं त्यासाठी एक आराखडा राज्य शासनाने तयार करावा. त्यांना काही मिळू नये अशी आमची भूमिका अजिबात नाहीये. सगळ्यांना फायदा झाला पाहिजे याचीच भूमिका आमची आहे. त्यासाठी शिक्षणामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मदत करण्याचा प्रयत्न सरकारने करावा अशी आमची भूमिका आहे. सरकारनं समिती नेमली होती, त्या समितीचा जो अहवाल आहे तो सार्वजनिक केल्याच्या नंतरच हरकती मागवण्यात याला असायला पाहिजे, परंतु तसं काही होत नाही. या संदर्भात आपण भूमिका काय? जो अहवाल आलेलाच आहे, आता अहवाल आलेला आहे आणि आता हरकती जे आहेत त्या मागितलेल्या आहेत. सगळेजण आपापली बाजू मागत आहेत आणि नंतर समितीचा काय रिपोर्ट आलेला आहे त्याचं कॉम्बिनेशन करून निर्णय कसा घ्यायचा त्याचा विचार होईल. सर, विखुरलेल्या रिपब्लिकन पार्टीला एकत्र आणण्यासाठी काही